काय सांगाल, आज आरक्षण सोडत निघालेल्या महापौर हा सर्वसाधारण खुला वर्गातून आहे, कुणाची चोरस असेल, काय नेमकं वाटतं? नाही, चोरच अशी आमच्यात नाही मिळत. आमचे सगळे सिनियर आम्ही एकत्र बसू, नगरसेवकांना विश्वासात घेऊ आणि त्याप्रमाणे एकापेक्षा एक असे दिग्गज आमच्यातून निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे कोणाला कुठे बसवायचं त्या हिशोबाने आम्ही नक्की विचार करू. आपण काय सांगा की मुंबई महानगरपालिकेमध्ये पंडित मॅडमचे झालेल्या सर्वसाधारण गटामध्ये आक्षेप घेतलेला मुंबई महानगरपालिकेच्या आरक्षण त्यामध्ये काय? नाही, माझं म्हणणं एवढंच आहे का असा नियम कुठेही नव्हता. काय 3 पाहिजेत कमीत कमी SC ST किंवा त्या प्रवर्गातले. मग एक आहे त्याला पण अन्याय होतो ना शेवटी. म्हणजे तुम्ही 3चा नियम केला तर याचा अर्थ हा होतो का तिकडे ST समाजाला कधी न्यायच नाही मिळणार. ते चुकीचं आहे. ही जी आरक्षण सोडत झालेली आहे याच्यावरती तुम्हाला काय वाटतं? पारदर्शक नाही, म्हणजे हे चुकीचं, नियमच चुकीचे केल्यात ना. मग पारदर्शकता असेल, सगळं असेल, पण नियम चुकीचा आहे, एखाद्या समाजावर अन्याय करणार आहे. आम्ही तर अपेक्षित होतो ST पडेल म्हणून आम्ही ST महिला म्हणून आम्ही जनरल जागेवर एका चांगल्या काम करणाऱ्या रंजना थालेकर आदिवासी स्त्रीला दिलेला आम्ही. जनरलमध्ये सुद्धा, कारण आपल्याकडे नेहमी सोशल फॉर्म्युला वापरला जातो. नाही, जनरलमध्ये कसं आहे, तिला आम्ही आदिवासी समाजाचं रिझर्वेशन पडलेलं तर तिला डोळ्यासमोर ठेवूनच दिलेलं. आता जनरल जागा आहे, कदाचित पुढच्या वेळी ST पडेल, आणखीन कोणतं पडेल. तर आता आमच्याकडे जनरल पण दिग्गज आहेत ना. आमचे संघटक सचिव अजीव पाटील आहेत, प्रवीण शेट्टी जे महापौर होते, बरोबर आहे, बेटा भोईरसारखा माणूस आहे, शेखर धुरी आज 40-50 वर्षाचा अनुभव असलेला, अगदी ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून नगरसेवकापासून सगळी कामं केलेली आता तो आहे. लॉरेल डायस आहे. म्हणजे अनुभवी माणसाचा आमच्या इकडे अफीफ शेखसारखा, ज्याला यंगेस्ट स्टँडिंगचा चेअरमन केलेला आम्ही, ही सगळेच आहेत ना. म्हणजे रेसमध्ये भरपूर लोक आहेत. याच्यातला योग्य माणूस सिनियर मंडळींना घेऊन बसू आम्ही, ज्यांनी पक्षाकरता आजपर्यंत काम केलं, अशा सगळ्यांना घेऊन बसू आणि योग्य तो मार्ग काढू. योग्य त्या उमेदवाराला न्याय देऊ. आपण निश्चितच या निवडणुकीमध्ये जवळपास 29 महापालिकेमध्ये जे वातावरण निर्माण झालं होतं त्यामध्ये वसई विरारचा गड राखण्यामध्ये आपण अतिशय यशस्वी राहिलेला आहात. कार्यकर्ता जिंदाबाद हा गड कार्यकर्त्यांनी राखला. कार्यकर्त्यांनी जे जीवापाड मेहनत केली, नमस्कार त्यांच्या मेहनतीला. कोणतीही अपेक्षा न ठेवता रजा काढून सगळ्यांना निवडून आणलं ते कार्यकर्त्यांनी. कार्यकर्त्यांबरोबर मी भक्कम उभा राहील. मला कळलं पुण्याच्या हॉटेलमध्ये रेड टाकणं, हे करणं, पोलिसांचं धमकी देणं वगैरे वगैरे हे चाललेलं आहे. दुर्दैव आहे लोकशाहीतलं दुर्दैव आहे. कार्यकर्त्यावर अन्याय केलेला चालणार नाही. शेवटी सत्तेत आम्ही आहोत इकडे महानगरपालिकेत. तुम्हाला पण न्याय आमच्याकडूनच मिळणार आहे, एवढं लक्षात ठेवा सगळ्यांनी. नाही, चुकीचं आहे ना. अहो, बॉडी आल्यावर बॉडीला विश्वासात घेऊन त्या बॉडीनी ठराव केला पाहिजे. त्यांनी बॉडी योग्य तो निर्णय घेण्याकरता आहे. तुम्ही मनमानी 5.5 वर्ष केली, आता ही मनमानी नाही चालणार. उद्याला आम्ही बघू नियमात काय कायद्यात असेल तर कॅन्सल पण करू, मग आम्ही आमच्या पद्धतीने बघू. असं माहिती मिळत आहे की भाजपाचे लोक टेंडर घेत आहेत, काय सांगणार आपण? मला टेंडर कोणी घ्यावं नाही याच्यावर मी कधी बघितलंच नाही. आता तुम्ही जे बोलले ते बरोबर आहे.
हे अधाशी आहेत सगळी लोक, चालणार नाही जास्त. साहेब आप्पा आचारसंहिताच चालू असताना कोणालाही विचारत न घेता चुकीचं आहे. टेंडर आता काढलं होतं चुकीचं आहे. कोणतं टेंडर? स्मशानभूमीचं एक टेंडर काढलंय. चुकीचं आहे.